पहिल्या 8 षटकांमध्ये कशा प्रकारची कामगिरी इनिंग मध्ये केली जाईल ऐकण्यासाठी जाऊया पुन्हा एकदा आमचे सहयोगी समालोचक मनोज बेल्लेकर. धन्यवाद. शब्द संपतील पण ज्यांची स्तुती संपणार नाही. एक वेळेस चांदण्या मोजता येईल म्हणजे ज्यांचा पराक्रम कधी मोजता येणार नाही. हजारो पिढ्या उलटल्या जाती म्हणजे ज्याचा पराक्रम कधी घटणार नाही. अरे त्या चंद्रामध्ये डाग आहे पण ज्या माणसाच्या चरित्राला कधी कुठल्या प्रकारचा डाग नाही. जग बदलेल पण ज्यांचा इतिहास कधी बदलणार नाही. प्रकाश इतका स्वच्छ आणि वादळा समान वेगवान आहे. जो आकाशा इतकाच अफाट मनाचा आणि गंगेपेक्षा पवित्र आहे. सागरा इतकाच विशाल आणि हिमालयापेक्षा कणखर आहे. अरे रायगड इतका अभिद्ध आणि सोन्यापेक्षा जातीवंत आहे. हिऱ्यापेक्षा मौल्यवान आणि संस्काराची खाण आहे. रणांगणाच्या छातीचा आणि मराठ्यांच्या जातीचा आहे. शत्रूच्या काळजावरचा डाव आणि तलवारीचा डाव आहे. बहुजनांचा छत्रपती जगाचा सर्वश्रेष्ठ आणि सर्वशक्तिमान राजा म्हणजेच राजा शिवछत्रपती. त्या छत्रपती शिवरायांना प्रथमतः मानाचं वंदन करूया, मानाचा मुजरा करूया. सेमीफायनलचा होणारा पहिला सामना मैदानाच्या पुढे रंगला जाईल. दोन्ही संघ ताकदवान. या स्पर्धेमध्ये अद्यापर्यंत एकदाही पराभव न स्वीकारलेला असे मात्र हे दोन्ही संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयामध्ये सातत्य कोण राखतंय? पहिली पराभवाची चव मात्र कोणाला चाखावी लागते ते आपल्याला पाहिजे. आणि या दरम्यान पहिल्या चीनवरती फलंदाज बाद. थँक्यू. शून्यावरती बाद होताना पाहायला मिळालाय तो मात्र विलास. ऑरेंज कॅपच्या रेंज मध्ये सुद्धा होता विलास पण ज्याला शून्यावरती बाद व्हावं लागले. काल शून्याचा इतिहास आपण अगदी सांगण्याचा प्रयत्न केला गेला होता. शून्य काय करू शकतो याही सामन्याच्या ठिकाणी आपल्याला पाहायचंय. शून्याची करामत काय होणार आहे. एक सुमो गाडी आहे पलीकडची. त्या गाडी चालकांना एक विनंती असेल गाडी पाठीमागे लावा स्टेजच्या, कारण त्या गाडीवरती सूर्याची किरण जी पडली जात आहेत आणि ते सूर्याच्या किरणांचा त्रास मैदानाच्या आतमध्ये होतोय. नवीन अगदी फलंदाज आपण मध्ये मैदानाच्या आतमध्ये किरण दळवी जो पोहोचलाय. किरण दळवी सुद्धा ऑरेंज कॅपच्या रेस मध्ये जो असणार आहे. पण दुसऱ्या बाजूने पर्पल कॅपच्या रेंज मध्ये असणारा सागर कापडे त्याला थोडंसं यश मिळते. पहिल्या चेंडूवरती एक विकेट या दरम्यान मिळते ती मात्र सागर कापडेला. परत एकदा उजव्या हाताने सागर राईट आर्म राऊंड दी विकेट. आणि हा चेंडू मात्र फुलटॉस हलक्या हाताने खेळला जातोय. क्षेत्ररक्षक या दरम्यान चेंडूवरती पोहोचेल. एक धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं करा फिकी खराब आणि या दरम्यान 2 धावा. आज मैदानाच्या आतमध्ये एक चूक सुद्धा तुम्हाला खूप मोठ्या अडचणीत आणणार आहे. आज चुका जेवढ्या कमी होतील त्याचा फायदा मात्र संघासाठी होणार आहे. कारण आतापर्यंत एकदाही पराभव तुमच्या कुठल्या संघाने मात्र स्वीकारलेला नाहीये आणि घेतलेला नाहीये. विजयामध्ये सातत्य ठेवावं लागणार आहे. लागोपाठचा चौथा विजय या स्पर्धेमध्ये मिळवित फायनलला पोहोचण्याचा पराक्रम मात्र कोणता संघ करतोय ते आपल्याला पाहिजे. सागर तयार. उजव्या हाताने माराय. रिवाजचा प्रयत्न आणि या दरम्यान आपण पाहतोय हा चेंडू डावीच्या बराचसा दूरवरती. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा दरम्यान पंचांचा पायलमध्ये धावपल एकेकडे वाढेल. गाडी काढणं गरजेचं आहे. सुमो चालक सुमो मालक सुमो गाडी ज्यांची असेल त्या गाडी मालकांना विनंती आहे ती गाडी तिथून काढून घ्या ताबडतोब. त्या गाडीचा त्रास होतोय. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्गाची परत एकदा सागर तयार. आणि या दरम्यान 5 शॉट पिच चेंडू त्याचा घेतलेला करपूस समाचार आणि धावाची संधी असेल आणि फलंदाज या दरम्यान सुरक्षित असणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आदरणीय हरिका कांडे उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. हार्दिक हार्दिक स्वागत. एक धाव आली आताची. धावफलक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या जाऊन जी पोहोचली 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज जीटीसीच्या माध्यमातून या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण जे पाहतोय गेली 4 दिवसापासून आणि
आज जीडीसीच्या माध्यमातून आपण पाहतोय ड्रोन कॅमेरा सुद्धा या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्ह प्रेक्षेपण निश्चितप्रमाणे आपल्याला जे पाहायला मिळते बरीचशी क्षणचित्र आहे ज्या ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून जे टिपले जात आहेत. चांगला इव्हेंट निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. हो हा चेंडू अक्रॉस लाईन उजवेष्टीच्या बाहेरचा चेंडू खेळला जातोय मात्र मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. राहुल चेंडूवरती आलाय एक धावेल धापलक एकाने वाढेल आणि एका धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. तो आता 5 धावा धापलकवरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठा दबाव असणार आहे दोन्ही संघांवरती. असं नाहीये की फक्त एकाच संघावरती दबाव आहे. प्रेशर दोन्ही संघांवरती आहे, दबाव दोन्ही संघांवरती आहे. चाहत्यांचा सपोर्ट दोन्ही संघांसाठी या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय कारण जिंकणारा संघ फायनलला पराभूत झालेला संघ या स्पर्धेच्या बाहेर असणार आहे. आतापर्यंत जेवढे विजय मिळवलेत आणि या दरम्यान 5 सुरेख प्रकारचा फटका खेळला जाईल आणि चेंडू पोहोचते सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. बॉल द्या ताबडतोब. बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. डीजे ओढ लागली मला ग माऊले ओढ लागली मला ओढ लागली मला ग माऊले ओढ लागली मला आई माझी बैसली गो या मन पाडा गावाला आई माझी बैसली गो या मन पाडा गावाला ओढ लागली धाबळका धावसंख्या आपण पाहतोय जी वाढली गेलेली आहे. सागर तय्या 9 धावा आहेत आणि या दरम्यान पहा अप्रतिम टाकलेला चेंडू असेल परंतु इष्टरक्षकाला चेंडू समजू शकत नाही. चेंडू पोहोचेल अगदी फाईन लेगला 22 पण एक धाव असेल. धाबळक एकडे वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते आता 10 धावा धावफलक वरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 10 रन 10 वरती धावफलक. नाबाद सॉरी एक बाद विलास हा 0 वरती बाद होताना जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. प्रेक्षकांची सुद्धा गर्दी या मैदानावरती अगदी वाढताना जे आपल्याला पाहायला मिळते. एक दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दरम्यान खेळलं जात आहे. बरीचशी बातचीत अगदी मैदानाच्या आतमध्ये केली जाते कारण आपण पाहतोय हा सामना अतिशय महत्वाचा दोन्ही संघांसाठी असेल. राहुल आलाय गोलंदाजी मार्गावरती. श्याम भोईर यांची गाडीची चावी आणि मोबाईल हरवलेला आहे. हरवला नसेल असं मला वैयक्तिक वाटते कोणतरी मित्राकडे असणार आहे. चावी आणि मोबाईल वन टाइम दोन्ही वस्तू तुमच्या ह्या कोणत्या मित्राकडे असणार आहे. हा म्हणजे कोणीतरी नेलेले आहेत आणि आता जर म्हणलं आपण चोरल्या तर ते चोरणं बरोबर उचित ठरणार नाही. कोणत्या तरी मित्राकडे असणार आहे आणि इथं आहे ना. हा गोलंदाज तयार. राहुल गोलंदाजी मार्ग तयार. स्ट्राईकला असेल किरण. नॉन स्ट्राईकच्या बाजूला आपण पाहतोय संदीप. माळशीच रोड यांकडून गोलंदाजी करतोय आणि या दरम्यान चेंडू हवेत असेल पाहायचं झेल होतं की नाही परंतु 3 शतकचे चेंडूच्या पाठवर होत आहेत. पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या जवळपास अगदी अडवलाय. 2 धावा आहे. 3रा धावसंख्येचा प्रयत्न आहे. धापलक वाढेल. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती या दरम्यान जे आपल्याला पाहायला मिळतात. 12 रन 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 अंकाबद्दल आपण त्या दिवशी सुद्धा चर्चा केली. 12 मराठी महिने 12 इंग्रजी महिने 12 राशी 12 राशींचे खडे आणि पहा बऱ्याच जणांचं लक फॅक्टरवरती ज्यांचं लक्ष लागलं जातं ना ती लोक त्या 12 राशींच्या खड्याकडे लक्ष देतात. म्हणून त्यांच्यासाठी एक वाक्य सांगतो की ज्या लोकांची मनगडची ताकद कमी होते ना ज्या व्यक्तींची मनगडतीमध्ये ताकद कमी होती त्यांचं लक्ष 12 राशींच्या खड्यांकडे लागलं जातं. ही ताकद कधीच कमी होऊ द्यायची नसते. जिद्द असावे. ओ हा चेंडू पहा अतिशय लाच्या बाप. चेंडू निर्धाव असेल. 12 धावा धावफलकावर देत. मैदानाच्या आतमध्ये खेळणाऱ्या 11 खेळाडूंच्या बरोबर 12वा खेळाडू तितक्याच महत्वाचा असतो. जो ठिकाणी दोन्ही 12वे खेळाडू आहेत त्यांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये कंटिन्यू असणं गरजेचं असतं.
कोणता फलंदाज आहे, कोणत्या फलंदाजाने मात्र कशा प्रकारची कामगिरी केली, कोणता क्षेत्ररक्षक कोणत्या जागेवरती त्याने आतापर्यंत किती झेल घेतले, कुठल्या गोलंदाजाने किती धावा दिल्यात, हे समीकरण डोक्यामध्ये असणं सगळ्यात गरजेचं असतं. लक्ष सगळ्यात महत्वाचं. ओ हा चेंडू लाच्या बाप, राहुलचा हा चेंडू लाच्या बाप असेल. अप्रतिम गोलंदाजीचा नजराणा मैदानाच्या आतमध्ये आपण जे पाहतोय. धापराक धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धापराक धावसंख्या 12 वरती अजूनही स्थिर असलेली आपल्याला जे पाहायला मिळते. 12 रन. दोन्ही संघ ताकदवान. दोन्ही संघाकडे आपण पाहिलं तर आपली ताकद निश्चितप्रमाणे जे आजमावणार आहेत. बारा वरती धापलक. राहुल तयार असेल परत एकदा किरणसाठी. या दरम्यान आधी मारा. या दरम्यान परत एकदा गोलंदाज तयार. कुशीमाताने हो परत एकदा आक्रमण खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा कुठल्या प्रकारचा मिलाप होत नाहीये. आज कदाचित या षटकामध्ये गोलंदाज बॅट वरती रुसले असेल असं आपण म्हणूया. तो रुसलेला चेंडू असेल तो जो बॅट वरती येत नाहीये. हो या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू फायनलला खेळला जाईल आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. फरार चौकार. 4 रन. धापराक धावसंख्या आपण पाहतोय 16 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. हो या दरम्यान चेंडू हवेत असेल. राहुल चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाहीये. त्या दरम्यान आपण पाहतो 1 धावा असेल. आपल्या इकडे वाढेल संघाची धावसंख्या 17 धावा. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये या दरम्यान पूर्णपणे जे संपले गेले. 17 वरती धापलक या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय. 17 रन. छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जगणारी ही सगळी मराठी मुळी माणसं या दरम्यान आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 2 या दरम्यान जी संपली गेली. 17 धावा धावपराक्रमावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 17 रन. प्रेक्षकांसाठी सुद्धा ही एमपीएल या दरम्यान आपण पाहतोय खेळाडूंसाठीच फक्त मर्यादित असं नाही. सतरा धावा आहेत. प्रेक्षकांसाठी सुद्धा आपण पाहतोय ही एमपीएल या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाली मुरबाड प्रीमियर लीग. कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की या स्पर्धेमध्ये जेवढे काही मैदानाच्या बाहेर षटकार जाणार आहेत ते षटकार प्रेक्षकांच्या वतीने जे कोणी झेल घेतील ते प्रेक्षक त्या प्रेक्षकांची केली जाणारी यादी त्या प्रेक्षकांची बनवली जाणारी एक चिठ्ठी एका बॉक्समध्ये टाकली जाईल आणि त्यातून 10 लकी विजेते त्या लकी विजेत्यांना एमपीएलच्या मार्फत आकर्षक टी शर्ट दिले जाणार आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचला जाईल. अगदी आपण पाहतोय रिवाचा फटका खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय. 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि 2 धावा. धापराक धावसंख्या 19 वरती धावून पोहोचेल आणि 10 पैकी 5 लकी
प्रेक्षकांना लकी कॅचरला सुद्धा रोख रक्कम असणार आहे. एक असेल 1111, दुसऱ्या क्रमांकाला असेल 555, तिसऱ्या क्रमांकाला 333, चौथ्या क्रमांकाला 222 आणि पाचव्या क्रमांकाला 111. घरी जाता जाता एक टी शर्ट आणि त्याचबरोबर रोख रक्कम सुद्धा घेऊन जायची आज, पण त्यासाठी तुम्हाला झेल घ्यावं लागेल मैदानाच्या बाहेरचे. गोलंदाज तयार सुहास. परत एकदा हा चेंडू मात्र सुहासचा अतिशय लाजबाब चेंडू पूर्णपणे तो खेळला गेला. स्क्वेअर एकला क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतो. एक धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि फलंदाज बाद संदीप बाद. या अगोदरच्या सामन्यामध्ये अतिशय या अगोदरच्या सामन्यामध्ये 45 धावांची खेळी या खेळाडूने साकारली गेली. मॅन ऑफ द मॅच जितू बनतोय आणि स्टायलिश प्लेअर या सामन्याचा बनतोय आशुतोष. गणपतजी टोले यांच्या शुभ हस्ते मात्र मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिलं जात आहे आणि स्टायलिश प्लेअर आशुतोष. हरिजी तुपे यांना देखील विनंती करतो आपल्या शुभ हस्ते. मॅन ऑफ द मॅच जे मात्र पारितोषिक आहे जितूला. जितू काय वाटतं या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक? माझं मॅन ऑफ द मॅच मी या सामन्याचं आशुतोष गायकर याला देत आहे, कारण त्याने अतिशय सुंदर गोलंदाजी केली आणि आम्हाला गेम मध्ये आणल्यामुळे मी त्याला माझी मॅन ऑफ द मॅच त्याला देत आहे. ओके, एक मोठ्या खेळाडूची निशाणी. अर्थातच याच एकता संघामध्ये हा खेळणारा आशुतोष खेळाडू आहे. याच खेळाडूंबरोबर अनेक दिवस खेळलाय आशुतोष जितू, जो मात्र खेळाडू आहे त्याने मॅन ऑफ द मॅच. स्टायलिश प्लेअर देखील आशुतोषला जातोय. हरी जितू यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते जे मात्र स्टायलिश प्लेअर मेडल द्यायचंय आशुतोषला. ओके आशुतोष, तुला स्टायलिश प्लेअर देखील मिळाला आणि मॅन ऑफ द मॅच जितू चव्हाणने दिली आहे. या जितू चव्हाणच्या क्रिकेट बद्दल आणि तुझ्या क्रिकेट बद्दल काही आम्हाला थोडीशी माहिती. आम्ही दोघे एका संघात खेळतो. त्यांनी मला टीम मध्ये इन करून खूप प्राधान्य दिलंय, त्यासाठी त्यांचं मनपूर्वक. ओके, नक्कीच एका संघामध्ये खेळणारे खेळाडू आहेत आणि आज मात्र अभिमान वाटत असेल आशुतोषला देखील की एक सिनियर खेळाडूकडून त्याला एक छोटीशी गिफ्ट भेटली आहे. ओर टू मनोज सर. सुहास स्पर्धेचा गोलंदाजीवरती तयार. 21 धावा आहेत तिसरं षटक चालू असताना आणि हा चेंडू मात्र किरणला लाजबाब टाकलाय. सुहास ते चेंडू पूर्णपणे डॉट असेल, चेंडू निर्धावा असेल, धाबलेकर धावसंख्या अगदी स्थिर असेल. 21 धावा आहेत. अमोल खतोरे साहेबांची तुम्ही प्राइज असेल 555 रुपये दादूला. पण केव्हा दादूने अर्धशतक पूर्ण करेल तेव्हा. अर्धशतकाची मागणी आहे दादूकडून. गणेश गायकर यांच्या वतीने सुद्धा 555 रुपये असणार आहेत. आणि हा चेंडू मात्र सुहास अतिशय लाच वापरतो डाव्या इष्टीच्या यावेळेस अगदी बाहेर असणार आहे. वाईट बॉल आहे. डबल एक वाढेल. संघाची धावसंख्या प्रथम उपस्थिती 22 धावा, 22 रन, 22 धावा धाबल करते आपण पाहतोय. स्पर्धेचे रूल आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये जे आहेत वास्तविक पाहता बऱ्याच वेळा नॉन ट्रॅकचा एखादा फलंदाज नॉन ट्रॅकच्या बाजूला असेल तर स्ट्राईकला येण्यासाठी तो कीपरकडे जरी चेंडू जरी पोहोचला तर तो स्ट्राईक सोडतो, स्ट्राईकला तो स्ट्राईकचा फलंदाज नॉन ट्रॅकला पोहोचतो. परंतु या स्पर्धेमध्ये कीपरकडे चेंडू गेला की तो डेड आहे, तो डॉट आहे, डेड नाही, तो डॉट बॉल असणार आहे.
किपरच्या हातामध्ये चेंडू पोहोचला तर तो निर्धाव चेंडू असेल, तिथं कुठली धाव नाही आणि तिथंही कुठल्या प्रकारचा फलंदाज अर्थात स्ट्राईक रोटेट केली जाणार नाही. ज्यावेळेस बॅट चाली बॉलचा कुठल्या प्रकारचा मिलाप न होता चेंडू डायरेक्ट एस्टेराकडे जर पोहोचला गेला तर. षटक क्रमांक 3 संपलंय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापालेकर धावसंख्या जी असणार ती 22 धावा आणि या षटकात सुहास केंबारी मात्र धावा खर्च करतोय तो 5. थँक्यू बाबू. डीजे ऑपरेटरचं काम मात्र जे करतायत आणि खूप सुंदर गाणी गेली 4 दिवसापासून आपण ज्यांची ऐकतोय, खास करून अगदी कोकण परिसराला असणारे मात्र जे काही गाणी असतील, अगदी कोळीची मात्र जे काही गाणी असतील किंवा मराठी जास्तीत जास्त जपण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून सुद्धा अगदी डीजे आमचे जे बाबू आहेत ते मात्र जे करतायत. 16 सर्वयुक्त असणे म्हणजे मराठी भाषा माझे मराठीच्या बोलू कौतुके परी अमृतातही पैदा जिंके. मराठी भाषेमध्ये खूप मोठी ताकद आहे आणि तिचं महत्व कितीतरी साहित्यिकांनी विचारवंतांनी मात्र देण्याचं काम निश्चितप्रमाणे केलं. त्याच्यामध्ये एक नाव निश्चितप्रमाणे सांगू शकतो, स्वामी विवेकानंदांचं आहे. धर्म परिषदेमध्ये ज्यांनी मराठी भाषेचं मात्र प्रभुत्व काय आहे हे मात्र ज्यांनी दाखवून दिलं, स्वामी विवेकानंद. आणि या दरम्यान चेंडू फाईन लेगला असेल क्षेत्ररक्षक दूरवरती. त्या दरम्यान एक धाव तरी येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न या दरम्यान पाहूया. प्रयत्न केलाय, धावबाची संधी फिकी थोडीशी खराब. 2 धावा येतील आणि या 2 धावसंख्येनंतर धापालेकरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 24 धावा धापालेकरती या दरम्यान ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. 24 वरती धापालेक आहे. परत एकदा आपण पाहतोय हळुवारपणे चेंडू जो खेळण्याचा प्रयत्न आणि परत एकदा क्षेत्ररक्षण थोडंसं खराब होईल. 2 धावा येतील आणि 2 धावसंख्येत आपल्याला पुढे जाऊन पोहोचेल तो आता 26वा धापालेकरती आपल्याला पाहायला मिळतात. 26 रन 26 वरती धापालेक या दरम्यान आपल्याला जो पाहायला मिळतोय. चेंडू मात्र खराब, वाईट बॉल आहे. धापालेक एकीने मारते. संघाची धावसंख्या आपण पाहूया पुढे जाऊन पोहोचेल ती आता 27 धावा. 4थं षटक आपण बघते जे मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे. गोलंदाजी मार्क होती. गोलंदाज जो आहे राहुल आपण पाहतो तो गोलंदाजी मार्कवरती. दोन्ही संघ ताकदवान आहेत. दोन्ही संघांची असणारी मात्र कामगिरी आपण पाहतोय जी जबरदस्त होताना जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय करावत होणार राहुलच्या विरोधात दादू या दरम्यान फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गौरव झुंजारराव उर्फ दादू. फुलटॉस आणि हा फुलटॉस चेंडू पोहोचला गेलाय अगदी मिड विकेटला. 1 धाव तरी मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न होतो की पाहूया. प्रयत्न केलाय, चेंडू काय हातामध्ये येत नाही आज. त्याचा पुरेपूर फायदा. 2 धावा येतील. धापालेक 2 मारेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल ती आता 29 धावा या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. 29 आपण पाहतोय अगदी एक धाव अतिशय महत्वाचे. इथे 1-2 वेळा क्षेत्ररक्षण खराब होताना जे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या मध्ये केला जाईल. पाहूया संदीप इलेव्हन डेलोले यांच्या विरोधात गुड्डू बॉईज आज सेमी फायनलचा सामना मैदानाच्या मध्ये रंगला गेलेला आहे. फुल टॉस आणि या दरम्यान मात्र राहुलचा हा चेंडू परत एकदा डाव्या वेष्टीच्या बाहेर. वाईट बॉल
खराब चेंडू परत एकदा पडला गेलाय. धापालक मारतोय संघाची धावसंख्या 30 धावा 30 रन. 30 वरती धापालक या दरम्यान आपण जे पाहतोय. राहुल थोडासा भरकटला गेलाय आतापर्यंत. राहुलने या षटकात 2 वाईड राहुलने आतापर्यंत जे टाकले गेलेले आहेत. परत एकदा गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्गावरती. विश्वाताने एक दरम्यान राहुल माळशीज रोड यांकडून गोलंदाजी करतोय आणि हा चेंडू अतिशय सुरेख असेल. धाव करण्याचा प्रयत्न केलाय आणि पहा चेंडूची फेकी परत एकदा एस्टेनच्या खूप उंचावरती केली गेली होती. चेंडू एक तर डायरेक्ट एस्टेनवरती फेकणं गरजेचं असतं किंवा एक टप्पा का चेंडू एस्टेनवरती कसा लागला जाईल यासाठी प्रयत्न करावे लागत असतात. परंतु एमपीएल मध्ये मी त्या दिवशी सुद्धा सांगितलं गेले एमपीएल मध्ये असे काही खेळाडू फक्त एमपीएल खेळण्यासाठी खूप आसुसलेले असतात आतुर असतात. असे बरेचसे खेळाडू निश्चितप्रमाणे जे या स्पर्धेसाठी आहेत. इतर कोणती स्पर्धा खेळायला नाही मिळाली तरी चालेल पण एमपीएल हे मात्र खेळायचं. मुरबाड तालुक्यातली मुरबाड शहरातले असणारे मात्र ही चॅम्पियनशिप निश्चितप्रमाणे आपण पाहतोय. वर्ल्ड कप विश्वचषक म्हणून या स्पर्धेकडे अगदी पाहिलं जातं. ड्रोन ट्रॉफीज आपण जो पाहतोय ज्या अतिशय सुरेख आहेत. व्यासपीठावरती असणाऱ्या 2 ट्रॉफीज आपण जर पाहिल्या तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार मात्र या 2 ट्रॉफीज आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. विजेता आणि उपविजेता यांच्यासाठी मात्र या ट्रॉफी ज्या असणार आहेत. गोलंदाज तयार असेल गोलंदाजी मार्ग महाराष्ट्र रोड यांकडून. वेळ वाचवा समय वाचाई. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू सुरेख असेल. एस्टेनच्या वरून चेंडू निघून जातोय. मग पहा गुड्डू बॉयचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना क्षेत्ररक्षकाने चेंडू जरी अडवला तरी तो चेंडू कुठे फेकला जातोय एस्टेनच्या वरूनच फेकला जातो. गोलंदाजी करत असताना त्याचं नशीब पहा किती थोडंसं खराब म्हणलं लागेल. चेंडू टप्पा पर्यंत एस्टेनच्या वरूनच निघून जातोय. डावखुऱ्याचा फलंदाज किरण याची एक जबरदस्त खेळी या अगोदर आपण पाहिली. 2 चौकार आतापर्यंत किरणने जे खेळलेले आहेत. षटकार आतापर्यंत एकही नाहीये फक्त 2 चौकार आले. दोन्ही चौकार फक्त किरणचे आहेत. आणि या दरम्यान हा चेंडू अतिशय सुरेख टाकला जाईल. चेंडू पूर्णपणे डॉट चेंडू निर्धाव असेल. षटक संपला जाईल. 4था आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर ड्रिंक ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असणारे 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापालकावरती धावसंख्या आपण पाहतोय 31 धावा धापालकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद आहेत. 2 बाद होणारे फलंदाज विलास 0 वरती बाद. संदीप 1 धावसंख्या करत मात्र धावबाद झालेला आहे. असे 2 फलंदाज या दरम्यान बाद असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण दुसऱ्या एक बाजूने पाहूया. किरण 17 वरती आहे नाबाद आणि दादू झुंजारराव आपण पाहतोय वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती नाबाद असलेला जो आपल्याला पाहायला मिळतोय. मराठी भाषेचं आपण कौतुक निश्चितप्रमाणे सांगत होतो. 27 फेब्रुवारी मराठी भाषेचा असणारा दिन आपण निश्चितप्रमाणे जो साजरा केला. कुसुमाग्रजांचा असणारी मात्र जयंती आपण साजरी केली आणि कुसुमाग्रजांची असणारे मात्र एक 4-5 वाक्य जी आठवले गेली की मराठी भाषेचं महत्व किती आहे. म्हणजे कधी कधी पहा मराठी माणूस महाराष्ट्राच्या मातीत राहत असताना सुद्धा मराठी कधी कधी बोलावीशी वाटत नाही पण मराठी बोलली गेली पाहिजे. कारण माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटाचा टिळा लल्लाटाचा नाही कपाळावरती. माझ्या मराठी मातीचा लावा लल्लाटाचा टिळा हिच्या संघाने जागल्या दर्या खोऱ्यातील मात्र शिळा. माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं. माझ्या मराठी मातीला नका म्हणू ही नदीनं. स्वर्गाहून थोर मला हिचे गहिमान. रत्नजडीत अभंग धापलक जो आहे तो असणार आहे 31 धावा धावफलकावरती जे आहेत. रत्नजडीत अभंग ओवी अमृताची सखी. 4 वर्णवून फिरे सरस्वतीची पालखी. रसगंधात भिजला इथे शृंगाराचा स्वर. इथे अहंता द्रवली झाले वधूचे वसुदेचे मात्र घर. माझ्या मराठी मातीचा नका करू अवमान. हिच्या दारिद्र्यात आहे भविष्याचे वरदान. नाही पसरला कर कधी मागावयाचं दान. नाही पसरला कर कधी मागावयाचं दान. स्वर्ण सिंहासनापुढे कधी लवली ना मान. मराठी भाषा ज्या ज्या व्यक्तीने मात्र आली ती लोक याच्या शिखरावरती पोहोचली गेलेली पाहायला मिळालेली आहेत. 31 धावा आहेत. 4 षटके म्हणजे संपली गेलीत. वेळ वाचणं गरजेचं असेल. दुपारचं सत्र सुरू आणि दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय 12 वाजून 31 मिनिटं झालेत. त्यामुळे वेळ वाचणं गरजेचं असेल.
पहिली सेमी आपण पाहतोय, त्याच्यानंतर अजून एक दुसरी सेमी फायनल होईल आणि त्याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना या ठिकाणी जो पाहायला मिळणार आहे. अर्थात या परिसरातील लाभलेले सगळे खेळाडू एकमेकांच्या विरोधात लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त सामना, तोही प्रेक्षणीय जरी असला परंतु महत्वाचा असणार आहे. सुहास गोलंदाजी मार्क त्याला हळूवारपणे येता जो चेंडू खेळला जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतोय, चेंडू हातातून सटकलाय और ये 4 रन. समकार मिळून सारे आज बोलू चला रे, दादा आमचा खंबीर, दादा आमचा खंबीर, सुनील धुमाळ, सुनील धुमाळ दादा सांगते एसटी ग्रुपची सारी पोर, सुनील धुमाळ दादा. खराब क्षेत्ररक्षणादरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि खेळलेला एक सूर्यप्रकाशचा चौकार. परत एकदा गोलंदाज तयार, सुहास टू दादू. सूर्यप्रकाशचा हा चेंडू या दरम्यान अप्रतिम खेळला जातोय, धावबाची संधी असेल आणि या दरम्यान चेंडूची फिकी सुरेख, परंतु चेंडू हातातून सटकला होता आणि फलंदाज या दरम्यान बाद होईल. किरण सगळ्यात मोठी विकेट या दरम्यान पडले गेले, किरण मात्र बाद. थँक्यू डीजे. धाबरेकर धावसंख्या आपण पाहतोय, धाबरेकर धावसंख्या जी असणार ती पस्तीस धाबरेकर या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. या ठिकाणी एक विनंती असेल, जे 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्या 12 संघातील असणारे जे काय आयकॉन आहेत त्या सर्व आयकॉन खेळाडूंनी ताबडतोब, अर्थात हे 2 संघ सोडून राहिलेले 10 संघ, त्या 10 संघात खेळणारे जे काय आयकॉन आहेत त्या आयकॉन खेळाडूंनी राहुल अंडे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू सुंदर त्या खेळला जाईल, चेंडू पोहोचेल कव्हरला, सीमा रेषेच्या बाहेर, 4 रन. पाहिजे तेवढ्या मी देईन दिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, अरे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या. एक फुलटा चेंडू या दरम्यान आपण पाहतोय, याच्या अगोदर सुद्धा एक फुलटा चेंडू टाकला होता, क्षेत्ररक्षण खराब झाल्यामुळे चौकार गेला होता. आताही तीच परिस्थिती, फुलटा चेंडू पडला आणि चेंडू सीमारेषे बाहेर पोहोचला गेला. दादूसाठी मात्र एक मेजवानी म्हणलं गेलं फुलटा चेंडूंची. सुहास स्पर्धेत तयार, उजव्या हाताने 12 आहे, परत एकदा फुलटास आणि या दरम्यान आपण पाहतोय ज्या गोष्टींची चर्चा करतोय, परत एकदा फुलटास आणि त्याचा खरपूस समाचार, 4 रन. सवकार धापलक 43. धावा आहेत. बारक्या कांबळेला डिरके दे, तुला पण देईल पण तू वाजव. गोलंदाज तयार असेल, प्रत्येकदा सुहास. 43 आतापर्यंत 5वं षटक चालू आहे. परत एकदा फुलटास आणि यावेळेस फुलटा चेंडू सापडलाय, फलंदाज बाद.
43 धावसंख्येवरती बसलेला धक्का क्रमांक आपण पाहतोय चौथा. नवीन फलंदाज देविदास उर्फ लाल्या याच्या जोडीला आलाय अक्षय आणि स्ट्राईकला असेल तो मात्र देविदास. 18च्या बाजूला अक्षय सुहास आणि या दरम्यान पहा लाल्याच्या बॅट बरोबर चेंडू स्क्वेअर लागला सीमारेषेच्या जवळ खेळ सुटला. चेंडू सीमारेषेच्या आत की बाहेर ते मात्र आपल्याला पाहिजे. बरेच प्रेक्षक वर्ग आहेत परंतु दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय काही खेळाडू सुद्धा आहेत आणि काय काय आहे सर नाही कळणार. आता बरेच जण आता कधी कधी चिकू सर असं पण होईल प्रेक्षकांना जरी आपण विचारतो प्रेक्षक नक्की कोणत्या संघाच्या बाजूचे हे पाहिलं जाईल. काही खेळाडू पण आहेत आणि जितू पण आहेत आणि क्या बात आहे. ओके पंचांचा इशारा आलाय षटकार. अरे पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार पाहिजे तेवढ्या देईन तिरक्या तुलार DJ Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार यो Thank you. सामना जिंकून नाही 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 तिथं काही आयोजक सुद्धा मैदानाच्या बाहेर जे आहेत त्यामुळे ते सुद्धा कळवत आहेत की कदाचित अगदी चेंडू हातामध्ये आला त्यावेळेस त्याचा पाय सीमारेषेवरती कदाचित स्पर्श झालेला असेल. त्यामुळे पंचांचा इशारा षटकारचा या दरम्यान जो आहे आणि पंचांनी दोन्ही पंच कळवत आहेत की हा षटकार आहे. एक चूक या दरम्यान अगदी आपण पाहतोय जी होताना पाहायला मिळाली आणि या चुका कदाचित खूप मोठ्या भागात पडणार आहेत. धावफलक षटकाराच्या रूपाने वाढेल. संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल 49 49. सुहास वरती 49 49 49 धावा फलकावरती या दरम्यान आपल्याला ज्या पाहायला मिळत षटक क्रमांक 5 या दरम्यान जे संपले गेलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 49 धावा आहेत. गुड्डू बॉयज प्रतिष्ठान मुरबाड संस्थापक अध्यक्ष व संघ मालक श्री किरण रामचंद्र दळवी प्रस्तुत. आतापर्यंत 8 विकेट सर्वाधिक होत्या. आता 9 विकेट ह्या सर्वाधिक असणार आहेत सागर कापडीच्या. नवीन फलंदाज येईल मैदानाच्या आत. ओ या दरम्यान क्षेत्ररक्षण लाजबाब धावबाची संधी असेल आणि या दरम्यान एक धाव येते. बाईच्या रूपाने एक धाव असेल. धाबल एक वाढेल. संघ धावसंख्या 57. 5वा फलंदाज बाद झालाय अखिलेश. अखिल अखिल आलाय नवीन फलंदाज. अक्षय आणि अखिल ही जोडी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. या दरम्यान अक्षय स्ट्राईकला परत एकदा हा चेंडू अतिशय सुंदर खेळला जातोय. चेंडू पोहोचला अगदी मिडविक लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव तरी येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला. चेंडू हातामध्ये येऊ शकला नाही आणि या दरम्यान परत एकदा 2 धावा पळून पूर्ण केल्या जातील. धावफलक 2 ने वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार ती 5 बाद 59 धावा. 59 59 धावा आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वे झाले. बॅटिंग पॉवर प्ले आणि स्ट्राईकला असेल तो फलंदाज अक्षय. या दरम्यान परत एकदा उजव्या मारा. ओ हळुवारपणे चेंडू दरम्यान खेळला जातोय. सागर खूप दूरवरून चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करत असताना एक धाव तर येते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला गेला नाहीये. यावेळी चेंडू झटपट हातामध्ये आलाय. एक धावेल. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 60 धावा 6 षटकांच्या समाप्तीनंतर. 5 बाद 60.
संघमालक आहे शिरवली या गावाचा. संघाचा कॅप्टन सुहास केंबारी टेंभरे या गावाचा. थँक्यू. हे पहा, खेळाडूंना विनंती असेल टीम मीटिंग अजिबात नाही. आहे कलम खांदे गावाचा. डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा. 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 षटक क्रमांक आपण पाहूया मैदानाच्या आतमध्ये आता सुरू होणार आहे. ते 7वं षटक या दरम्यान आपण जे पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरू होणार आहे. आणि गोलंदाजी मार्ग कधी गोलंदाज आलाय. गोलंदाज असेल तो आता जगदीश. गोलंदाजी मार्ग होते. शेवटची 2 षटक या दरम्यान जे बाकी असणार आहेत. काय करमत होईल. स्ट्राईकला असेल तो मात्र फलंदाज अक्षय. नॉन ट्रॅकच्या बाजूला अखिल. फुलटा चेंडू बॅट वरून सटकलाय. फुलटा चेंडूची मालिका काही थांबायला तयार नाहीये. पण यावेळेस अगदी फुलटा चेंडूचा फायदा घेता आला नाहीये. वास्तविक पाहता सर्कलच्या आतमध्ये 2 क्षेत्ररक्षक अगदी ऑफसाईडला आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये एक गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यामध्ये एक पॉइंट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहिजे. शॉर्ट टर्ममध्ये आपण सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहतोय. कव्हरला क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती. आणि या दरम्यान पहा बॅटची कड आणि चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. भाऊ भेटला मला शूरवीरा सारखा. त्याच्या संगती राहू घेतला मी वसा. थँक्यू. आणि या दरम्यान पंचांक हलकच अपील, परंतु एक धाव या दरम्यान पळून पूर्ण केली जाते. या स्पर्धेमध्ये आपण मध्ये 190 खेळाडू खेळत आहेत. पण वास्तविक पाहता 250 खेळाडूंनी आपली नाव नोंदणी केली होती. पण त्यापैकी 210 खेळाडूंनी रजिस्ट्रेशन फी वगैरे भरून व्यवस्थित आपले फॉर्म वगैरे भरून आपली नाव नोंदणी केली होती. या दरम्यान जे आपण पाहतोय चेंडू खेळला जायला मिड विकेटला क्षेत्ररक्षक जे आपण पाहूया चेंडूची वाट पाहतोय. त्या दरम्यान 1 धाव, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आणि त्या दरम्यान 2 धावा, तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केलाय. आणि पाहता पाहता राहुलकडून झालेली ही खूप मोठी चूक. त्या दरम्यान 3 धावा पळून पूर्ण केल्या गेल्यात. आणि या 3 धावसंख्येनंतर धावफलक वाढेल 68. 68 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा हा चेंडू आपण पाहतोय मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल. त्या दरम्यान हो क्षेत्ररक्षण खराब. चुकांच्या पाठोपाठ चुका. धावफलक वाढेल. संघाची धावसंख्या 72 धावा धावफलकावरती या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर असे 190 खेळाडू या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. परंतु 20 खेळाडू या स्पर्धेमध्ये असे की त्यांचं सिलेक्शन मात्र झालं नाही. अशा 20 खेळाडूंना आपण टी शर्ट वाटप निश्चित प्रमाणात करणार आहोत. अशा 20 खेळाडूंनी ज्यांच्याशी आमच्या ऑर्गनायझर कमिटीने संपर्क साधलेला आहे असे खेळाडू ठिकाणी उपस्थित झाले असतील तर त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचे आणि आपण आल्याची उपस्थिती झाल्याची नोंदणी करून जायचे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला सायंकाळच्या सत्रामध्ये त्या सर्व खेळाडूंना टी शर्ट वाटप करता येईल. जाऊया मैदानाच्या आत. एक चौकार आलाय. जगदीशच्या गोलंदाजीवरती धावफलक धावसंख्या 72 धावा आहेत. प्रत्येक गोलंदाज तयार. हा चेंडू सुरेख असेल. षटक क्रमांक पाहूया 7वं मैदानाच्या मध्ये संपलं जाईल आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 72 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
ते बांबूवरती जे बसलेत ना, बांबूवरती बसलेले जे खेळाडू आहेत ना, बांबूवरती, हा सर तिथं बसू नका. बर कुणी का असं नाही, ते उतरलेत. नाही ते उतरलेत बांबूवरून. असू द्या. शेवटचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे टाकले जाणार आहे. खूप मोठ्या चुका मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या मिसफील्डमुळे मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत आपण पाहतोय फलंदाजांच्या चांगल्या फलंदाजीच्या जोरावरती मिसफील्डमुळे आणि नशिबाच्या जोरावरती म्हणूया थोडंफार 72 वरती धापलक 7 षटकामध्ये आतापर्यंत बनवलं गेलं. शेवटचं षटक टाकण्यासाठी रवींद्र आपल्या गोलंदाजीवरती तयार असणार आहे. वेळ वाचवा बाळामते सर, वेळ वाचवा. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्कवरती काय करवत करते आपल्याला पाहायचंय. रवींद्र तयार, स्ट्राईकला फलंदाज अखिल आणि हा चेंडू मात्र उजव्या एसटीच्या बाहेर, व्हाईट बॉलचा इशारा. धापलक 73 धावा आहेत. अखिल तयार, परत एकदा रवींद्र माळशीत रोडींकडून गोलंदाजी करतोय. उजव्या हाताने मार आहे. ओ हा चेंडू या दरम्यान अतिशय सुरेख या दरम्यान जो टाकला जातो चेंडू डॉट. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू पूर्णपणे हवेत असेल. क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती चांगला अंदाज निश्चितप्रमाणे क्षेत्ररक्षक पाहायला मिळालाय आणि चेंडूची फेकीपर्यंत या दरम्यान फलंदाज बाद. 2 धावा त्याच्या. बाळामते फलंदाज डेंजर आहे शिवळे या गावाचा. एक नंबर ऑलराऊंडर राहुल सोमने बेलपाड्याचा. सुनील बांगर भुवन गावाचा आहे बॅट्समन तो हुकमीचा. डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा, डंका वाजतोय. थँक्यू निखिल. हा डाव संपला. 8 षटकं संपली की दिशा वॉरियरचा कॅप्टन आणि देवगाव टायगरचा कॅप्टन टॉस साठी ताबडतोब यायचं. आणि या दरम्यान अक्षयच्या बॅट मधून चेंडू पोहोचत सीमारेषेच्या बाहेर. और झेरन डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा. डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा. डंका वाजतोय आज त्यांचे नावाचा. धापरेक मारतोय. धापरेका धावसंख्या वाढली जाईल. 81 धावा, 81 रन. गोलंदाज तयार. परत एकदा चेंडू कव्हरला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती नो चान्स, परंतु क्षेत्ररक्षक वारच्या वगैरे आलाय. चेंडूवरती पोहोचलाय. त्या दरम्यान फक्त 1 धाव. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न नाही. धावसंख्या 82. स्ट्राईकला फलंदाज असेल आता भरत. तिकडे जे बसले होते त्यांचे नाव कदाचित भरत. फलंदाज सुद्धा आपण पाहतोय भरत आणि जो क्षेत्ररक्षण करतोय त्याचं नाव भरत. देवगाव टायगरचा कॅप्टन. चला फलंदाज तयार. रवींद्र टू भरत. आणि या दरम्यान पहा चेंडू पोहोचेल मिड विकेटला. झेल सुरेख प्रकार झाला आणि फलंदाज बाद.
बोथ कॅप्टन चला. आणि त्याचप्रमाणे विनंती करून ठेवेल ग्रामसेवक यशवंत माडसे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. बोथ कॅप्टन आले की आपणही विनंती असेल टॉससाठी आपण या ठिकाणी यायचंय. ग्रामविकास अधिकारी फलंदाज तयार रवींद्र. वेळ वाचवणं गरजेचं असेल. आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये एक महत्वाचा सामना. धावसंख्या 82 धावा आहेत. 7 फलंदाज बाद. आणि या दरम्यान अक्षयच्या बॅटमध्ये चेंडू खेळला जातोय. चेंडू पोहोचेल आता स्क्वेअर लेगला आणि या दरम्यान चेंडू अडवला जाईल. त्या दरम्यान घेतलेल्या तब्बल 2 धावा. धावसंख्या बनवल्या गेल्या त्या 84 धावा. टार्गेट 85 धावसंख्येचा असणार आहे. 84 धावा धावपराक्रम या दरम्यान आपण जे पाहतोय. चला बोथ कॅप्टन आपण टॉस साठी या. निखिल सरांना विनंती असेल सर टॉस करून घ्या. निखिल सर या टॉस करून घ्या. माडसे भाऊसाहेब यांच्या शुभ हस्ते मात्र नाणेफेक केली जाईल. सेमीफायनल दुसरी देवगाव टायगर्स आणि त्यांच्या विरोधात दिशा वॉरियर्स. देवगाव टायगर दौलत जितुपे जे मात्र कॉल मागतील. नाणेफेक केली जाते. छापा असा कॉल आहे आणि इथे देवगाव टायगर्स संघ नाणेफेक जिंकले. जुना चेंडू जमा करा. जितू चव्हाण देवगाव टायगर्स नाणेफेक जिंकले आपला निर्णय. दौलत नाणेफेक जिंकले आपला निर्णय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जर पाहायला गेलं देशावर संघ ज्या संघाने या स्पर्धेमध्ये 2दा शतक पार केलंय म्हणजे 100 धावांच्या पुढे गेलेत तर तुमचं कितीपर्यंत रोखण्याचं टार्गेट असेल? त्यांनी जरी 2दा 100 प्लस केले असतील तरी त्यांना आम्ही लीग मध्ये हरवलेलं आहे आणि त्यांना कमीत कमी आम्ही 80 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. त्यांना तुम्ही लीग मध्ये हरवलं आहे. तुमचं तेच पुन्हा एकदा वर्चस्व राखलं जाईल की तुमचा बदला घेतला जाईल हे देखील प्रेक्षकांना पाहिजे. जर 100 प्लस धावा त्यांनी देखील या सामन्यामध्ये बनवल्या तर तुम्ही त्या चेस करू शकता का? हो नक्कीच. कारण आमच्याकडे जितू आणि अमर असे 2 तगडे फलंदाज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांनी जरी 100 प्लस केल्या तरी आम्ही त्या चेस करू शकतो. जितू आणि अमरचं तुम्ही बोलले जितू आणि अमर फक्त तुमच्या संघात जितू आणि अमरच आहे का? मग ते दुसरे कोणते खेळाडू ते देखील ऐकायचं आम्हाला. जरी जितू आणि अमर बोललो असेल मी तरी देखील आमच्याकडे कालुराम विषय आहे, प्रशांत मोरे आहे, त्याचबरोबर भानुदास देसले आहे, मी स्वतः आहे आणि आमच्याकडे एक लेफ्टी सचिन धुमाल म्हणून तो देखील आहे, जगन शेलके आहे. ओके. अर्थात सर्व टीम जे मात्र उत्कृष्ट दर्जाचे आहे. 11 खेळाडूंचं योगदान राहील आणि एक रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला नक्की पाहायला मिळेल. विजयासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असतील. दुसऱ्या बाजूने कॅप्टन कुठे आहे? दिशा वॉरियर्स. चला कॅप्टन राहुल अंडे चला ताबडतोब. ऑनर देखील घेऊ ना नाना चौधरी. राहुल प्रथमतः तुम्ही फलंदाजी करणार आहात. किती धावांचं टार्गेट मनामध्ये असेल? आमचा निश्चित 100 प्लस टार्गेट असणार आहे. ऍक्च्युअली टॉस मला मागायचा होता दौलतनी खूपच फोर्स केला. ठीक आहे. सो हाडलं लीग सामना होता आणि त्या लीगच्या सामन्यामध्ये तुम्ही त्यांच्याकडून पराभूत झाले होते. आता काही त्याचं दडपण आहे का की या सामन्यामध्ये काही फेरबदल पाहायला मिळेल? बदला घेतला जाईल का? निश्चित बदला नक्कीच. ओके. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हा सामना मात्र पार पडला जाईल. एक बाजूला देवगाव टायगर संघाचा कॅप्टन, दुसऱ्या बाजूला कॅप्टन आहे दिशा वॉरियर्सचा. न्यूज आहे देवगाव टायगर्स संघाने नाणेफेक जिंकली आणि प्रथमतः गोलंदाजी. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स.
तर 84 धावा या बनवल्या गेल्या आहेत. 85 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि 84 धावसंख्या बनवल्यानंतर या 85 धावसंख्येचा पाठलाग कसा होतोय हे ऐकण्यासाठी जाऊया निखिल ठुमरे सर यांच्याकडे. धन्यवाद. सामन्याला सुरुवात होईल. मैदानाच्या विजयासाठी लक्ष 85 रन, 85 धावांचं लक्ष आहे. अभ्या कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या मात्र केली जाईल. दुपारचं सत्र आहे, कडाक्याचं ऊन. दुपारचे 1:05 झालेत आणि सामन्याला सुरुवात होईल. देवीदास अँकर गोलंदाजी मार्गवर, स्ट्रायकर एंडवर राहुल सोमने. ओहो, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू पंचांकडे हलकसा असा अपील, पंचांचा मात्र नकार येतो. गुड बॉलिंग परफॉर्मन्स देवीदास अँकर. फलंदाजी देखील सुरेख प्रकारची कामगिरी देवीदासच्या माध्यमातून जे मात्र पाहायला मिळाली. पहिला चेंडू मैदानाच्या जो मात्र लालीच्या माध्यमातून डॉट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ, या दरम्यान टाकला गेलेला चेंडू इथे मात्र पंचांचा अवंतरचा इशारा येतोय. वाईटच्या रूपाने एक सिंगल होईल. अकाउंट ओपन होत आहे. संघाचं खातं जे मात्र खोललं जाईल. एक बाजून आपल्याला संघ पाहायला मिळतो मैदानाच्या गुड बॉयज त्यांच्या विरोधात संदीप 11 देहनोली. दोन्ही संघांनी टॉपर केलं होतं आणि जो संघ जिंकेल तो फायनलला जाऊन पोहोचेल. फुलटा चेंडू, सुरेख प्रकारचा फटका मात्र पाहायला मिळतोय. कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होईल तोपर्यंत मात्र एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल, जाऊन जे मात्र पोहोचेल 2 या धावसंख्येवर. 2 धावा धावल कव्हर, 85 रन. टार्गेट आहे 85 धावांचं. गुड बॉयज या संघाच्या समोर किरण दळवी यांच्या मालकीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला संदीप सर आहेत त्यांच्या मालकीचा संघ जो मात्र पाहायला मिळतोय. संदीप घोरड यांच्या मालकीचा संदीप 11 डेहनोली. लाल्या गोलंदाजी मार्कवर जो मात्र सज्ज होतोय. 2 धावा दाबल कव्हर, षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या मार्गस्थ. ओ, या दरम्यान सुरेख प्रकारचा चेंडू, तितका सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक गेल अखिल आणि पहा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ज्या मात्र घेतल्या जात आहेत राहुलच्या माध्यमातून. प्रवीण ठाकरेच्या माध्यमातून 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या 4 धावा धाबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. 4 रन ऑन द बोर्ड. 4 धावा धाबल कव्हर आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी जे मात्र मैदानाच्या आत केली जाईल. गोलंदाज पुन्हा एकदा. ओ, या दरम्यान सूर्य प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल. एक सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धावीचा प्रयत्न झालाय आणि पहा 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण आहेत. 2 धावा पळून पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघ धावसंख्या वाढेल. 6 रन ऑन द बोर्ड. 6 धावा धाबल कव्हर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. 6 धावा धाबल कव्हर, षटक क्रमांक पहिलं. 6 धावा ज्या मात्र धाबल कव्हर आहेत दिशा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात देवगाव टायगर्स. यानंतर जो मात्र सामना होईल. ओ, या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल किरण दळवी. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मात्र 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल, जाऊन जे मात्र पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 धावा धाबल कव्हर, षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू जो मात्र शिल्लक आहे. 85 धावांचं टार्गेट आहे. 8 आतापर्यंत जे मात्र बनवल्या गेल्यात. एक रणनीती करावी लागेल. पॉवर प्लेच्या षटकांमध्ये कशा प्रकारची फलंदाजी केली जाते ते देखील पाहायचं आहे. पुन्हा एकदा देवीदास अँकर चा पुढील चेंडू. ओ, या दरम्यान फुलटा चेंडू
काऊ कॉर्नर मध्ये जो मात्र क्षेत्ररक्षक होता तो येतोय डीप मिड विकेटला. 2 धावा पळून पूर्ण होतील आणि 2 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या षटक क्रमांक पहिलं मैदानाच्या संपलं. धावपलकावर धावा 10. संधी मिळेल आमच्या डीजे ऑपरेटरला. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवगज कपिल पाटील खासदार. खरी ठाणे जिल्ह्याची शान ठेवून कर्तव्याची जाण कपिल Thank you. पाटील साहेबांना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जोडतोय गौरव झुंजाराव दादू. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते. 10 धावा धावपलकावर आहेत. शेवटची षटक शिल्लक असतील 7 आणि 7 षटकांमध्ये बनवायच्या 75. राहुल सोमने कशा प्रकारची कामगिरी करतोय ते देखील पाहायचं. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आज मात्र केली जाते. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू सूर एक प्रकारचा फटका डीप फाय लेगला चेंडू. क्षेत्ररक्षक पहा अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि या दरम्यान पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावा मिळतील आणि 3 धावांच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल. जाऊन जे मात्र पोहोचेल 13 धावा धावपलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान सुरेख प्रकारचा फटका. इथं चेंडू थांबणार नाही. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. डीप फाईन लेगला चेंडू सीमा पार. दर्जेदार चौका. महाराष्ट्राची शान मोत्याची खान. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. महाराष्ट्राची शान मोत्याची खान सुंदर ही नगरी. रायगड जिल्हा महान लाडूची क्रिकेटची पंढरी. रायगड जिल्हा महान लाडूची क्रिकेटची पंढरी. संघात धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली 17 या धावसंख्येवर. 2 चेंडू 7 धावा करसल्यात. गौरव झुंजाराव पहिल्या चेंडूवर राहुलने ज्या मात्र 3 धावा काढल्या आणि तदनंतर पाहायला गेलं तर प्रवीण भाकरेच्या बॅट मधून एक सुरेख प्रकारचा चौकार येतो. चला चेंडू ताबडतोब मैदानाच्या आत पाडवा. या स्पर्धेचे आयोजक लक्ष्मणजी गायकर चिकू सर, तदनंतर राहुल हांडे असतील, राजू वारगडे असतील आणि ज्यांच्या नावानं जे मात्र ही स्पर्धा आहे वैभव विजय भोसले प्रेझेंट MPL सीझन 4. आजचा शेवटचा दिवस आपण पाहतात. एक मुरबाड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा वर्ल्ड कप ऑफ मुरबाड MPL हे मात्र पाहायला मिळते. गोलंदाज प्रत्येकाचं स्वप्न असेल की हे मानचषक आपल्या घरी जावं. फव्या कोण ठरेल आणि लेग बिफोरची शिकार फलंदाज प्रवीण भाकरेबाद. प्रवीण बाद बॅक टू द पवेलियन. चला बॅट्समन ताबडतोब. बालामते आज ज्यांचा मात्र वाढदिवस आहे आपल्या संघाला पाहूया काय गिफ्ट देतील आपल्या फलंदाजीतून ते देखील पाहायचंय. 17 धावा धावपलकावर जे मात्र पाहायला मिळत आहेत.
जो संघ जिंकेल तो मात्र खेळेल MPL 2019 ची फायनल. गोलंदाजी मार्कवर सज्ज होतो गौरव बाळामाते. ओ या दरम्यान बाळामातेच्या बाळामधून सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. लॉंगॉनला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिथं मात्र तैनात. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल. 18 धावा धाबलकवर मात्र पाहायला मिळतात. 18 धावा धाबलकवर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या आत मार्गस्थ दुसरं गौरव झुंजाराव जे मात्र षटक हाताळताना पाहायला मिळतो आहे. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल. 19 धावा डबल कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या मार्गस्थ असताना 85 धावांचा पाठलाग जो मात्र करायचा आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 19 बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक दुसरा मैदानाच्या मार्गस्थ एक फलंदाज बाद झालाय प्रवीण भाकरेच्या माध्यमात. 12 धावा ज्या मात्र प्रवीण वसूल केल्या होत्या. आणि या दरम्यान पहा बाळामतेचा क्लास. बाळामते टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर, मनगटाचा वापर, चेंडू सीमा पार, चौकार, 4 रन. शिरवली या गावाचा संघाचा कॅप्टन सुहास केंबारी टेंभरे या गावाचा सागर कापडी. थँक्यू डीजे. सुभाष भाऊ विनंती असेल 2 मिनिटं थांबा. ओके चला सामन्याला सुरुवात. विलास गोलंदाजी मार्कवर सज्ज. सामन्याला सुरुवात होईल. विलास वारगडे गोलंदाजी मार्कवर सज्ज. 23 धावा धाबल कव्हरचे मात्र पाहायला मिळत आहेत. 2 षटक मैदानाच्या संपुष्टात येतात.
पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. लॉंगाला चेंडू येईल. देविदास शंकर लाल्या चेंडू येतोय. एक सिंगल. देवगाव टायगर्स जो मात्र संघ आहे देवगाव टायगर्स. देवगाव टायगर्स प्रवीण तुपे दौले तुपेशी संपर्क साधा. एक सिंगल येते आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या 24 24 धावा धापलकवरच्या मात्र पाहायला मिळतात. विलास बारगडे टोपाळामध्ये. ओ या दरम्यान टाकला गेले चेंडू रिवर्स खेळण्याचा प्रयत्न आणि या दरम्यान पहा एक सिंगल येईल. लेग बाईकच्यावर पण एक सिंगल येते. एका धावेच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल 25 धावा. धावाच्या मात्र धापलकावर आहेत. षटक क्रमांक 3 मैदानाच्यात मार्गस्थ 85 धावांचा पाठलाग जो मात्र मैदानाच्यात करायचा आहे. गुड बॉयज या संघाला. कशा प्रकारची रणनीती राहील कशा प्रकारची कामगिरी जी मात्र मैदानाच्यात केली जाते. 25 धावा बनवल्यात तर अजून देखील 60 धावा ज्या बनवाव्या लागतील. विलास ओ या दरम्यान सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडूखाली क्षेत्ररक्षक घेईल. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि राहुल सोमने पहा गुड रनिंग बिटवीन द विकेट. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट राहुलच्या माध्यमातून. 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या 27 धावा धापलकवरच्या मात्र पाहायला मिळतात. 27 धावा धापलकवर आहेत. षटक क्रमांक मैदानाच्या 3 विलासच्या माध्यमातून फेकलं जातं. विलास बारगडे कशा प्रकारची कामगिरी करेल ते देखील पाहायचं. पुन्हा एकदा पुढील चेंडू. ओ या दरम्यान टाकला गेला चेंडू. सुर एक प्रकारचा चेंडू. एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढते 28 धावा. संघ जाऊ संख्या जाऊन जी मात्र पोहोचली गेली 28 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज विलास बारगडे. ओ या दरम्यान पहा प्रतिम चेंडू आणि इथं राहुल सोमने धावत. फलंदाज धावत. एक मोठा धक्का एक मोठा करंट. चुका आणि चुका त्या पाठोपाठ चुका केल्या जात आहेत. राहुल सोमने बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा करंट गुड बॉय संघाला. एक मोठा धक्का. तुझे मनान काय करताय DJ Whitehall in the mix. रुपेरी वालू सोनेरी लाट 28 शेपटचा चेंडू विलास बारगडे. फिरकीचा माही मेरा. दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची फार मोठी ताकद कला या खेळाडूमध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या देतोय ज्ञानेश्वर कडाव. आणि या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. एक सिंगल जे मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला आणि 2 धावा ज्या मात्र पळून पूर्ण होतील.
बाळामध्ये 2 धावा पूर्ण करतात आणि 2 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या 30. षटक क्रमांक 3 मैदानाच्या संपलं. 3 षटकं संपली. 30 धावा. शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक असतील 30 बनवायच्या त्या 55. डीजे दादू गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गौरव झुंजाराव. गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गौरव. पाहूया कशा प्रकारची कामगिरी गौरवच्या माध्यमातून जी मात्र केली जाते. गौरव झुंजाराव आणि या दरम्यान टाकला गेला चेंडू अप्रतिम. डॉट चेंडू मैदानाच्या जो मात्र पाहायला मिळतोय. सुरेख प्रकारचा चेंडू गौरवच्या माध्यमातून जो मात्र पाहायला मिळतोय. गौरव झुंजाराव जो मात्र गोलंदाज आहे. 55 धावा अजून देखील ज्या मात्र बनवायच्यात आणि 29 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज गौरव आणि या दरम्यान पाहण्याने षटकाराच्या पॅड मधून चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. आउट ऑफ पार्क. षटकार. 6 धावा. षटकार. आज त्यांचे नावाचा डंका वाजतोय, आज त्यांचे नावाचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. या दरम्यान पहा सुरेख प्रकारचा प्लेसमेंटचे मात्र पाहायला मिळत आहे. ज्ञानेश्वर कडव एक सिंगल घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या वाढेल. जाऊन जी मात्र पोहोचेल 37. 37 धावा. षटक क्रमांक 4 मैदानाच्या मार्गस्थ गौरव झुंजाराव. दादूबर फार मोठं आक्रमण या अगोदरच्या चेंडूवर झालं होतं. तर बालामध्ये पाहूया आजच्या दिवसातील बड्डे बॉय कशा प्रकारची कामगिरी करतोय. ओ फार मोठा फील इथं मात्र पाहायला मिळत आहे. परंतु इथं पंचांचा लेग बाईचा इशारा येईल. एक सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल. 38 धावा धावफलकावर. सागर मात्रे विनंती असेल संपर्क साधा. सागर मात्रे गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि या दरम्यान पहा विलास बारगडेकडून चुका झाल्यात. एक सिंगल येईल बाईच्या रूपानं. एक सिंगल येते. या स्पर्धेचे आयोजक लक्ष्मण गायकर असतील, तदनंतर राहुल हंडे असतील, विनायक राव असतील, अमोलजी हंडे, राजू वारगडे, सागर मात्रे, स्वप्नील तुपे, देविदास भांडे, उमेश आवटे, विशालजी फरडे, राहुलजी कर्लक यांची विशेष मेहनत जी मात्र पाहायला मिळते. तसेच आमची GTC लाईव्ह असेल, संपूर्ण आमचे पंच असतील, तदनंतर आमचे सहयोगी समालोचक मनोजजी बेलेकर सर असतील, आमचे स्कोरर अस्मिताताई मोरे असतील. या सर्वांचं पुनश्च एकदा MPL 2019च्या माध्यमातून हार्दिक स्वागत. षटक क्रमांक मैदानाच्या 4 संपला आणि 4 षटकं संपली. 39 धावा. शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक असतील 24 चेंडू आणि विजयासाठी जे मात्र लक्ष असेल 46 धावांचं ड्रिंक्स ब्रेक असेल मैदानाच्या आत.
ऑनलाईन सामन्याचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. राजू राठोड मागील वर्षीचा एमपीएलचा सर्वाधिक महागडा प्लेयर. या वर्षी मात्र त्या खेळाडूवर परीक्षा असल्यामुळे मात्र बोली लावली नाही, अर्थातच तो खेळला नाही. बालामते जे मात्र फलंदाजी करतात नारायणजी कापडी यांच्याकडून बाळामतेच्या सलग 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शेपटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक 24 आणि 24 चेंडूंमध्ये 46 धावा विजयासाठी बनवायच्या. 24 चेंडू 46 धावा. लक्ष पाहूया कशा प्रकारे जे मात्र पार पाडलं जाईल. इथं वर्चस्व कोण राखते ते पाहायचंय. एक बाजूला गुड बॉयज तर दुसऱ्या बाजूला संदीप इलेव्हन. कोण कोणावर भारी ठरतंय ते मात्र पाहायचंय. पहिली सेमीफायनल आपण पाहतायत. एमपीएल 2019 ची पहिली सेमीफायनल. गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. ओ या दरम्यान टाकला गेलेला चेंडू. इथं मात्र पंचांचा अवंतरचा इशारा येईल. वाईटच्या आरोपांना एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघात जाऊ संख्या 40. शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक असतील 24 बनवायच्या त्या 45 धावा. 24 चेंडू आणि 45. पुन्हा एकदा किरण याचा पुढील चेंडू. ओ या दरम्यान सूर्यप्रकाश चेंडू. सूर्य एक प्रकारचा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. लॉंगअपचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळतील त्या 2 आणि 2 धावांच्या मदतीने संघात जाऊ संख्या 42 धावा. धापाल कव्हरच्या मात्र पाहायला मिळतात. शेवटचे 23 चेंडूचे मात्र शिल्लक आहेत आणि 43 धावांचं लक्ष असेल. पाठलाग जो मात्र मैदानाच्या करावा लागेल. यानंतर सेमीफायनल दुसरी मैदानाच्या दिशा वॉरियर्स आणि त्यांच्या विरोधात आपल्याला मात्र पाहायला मिळेल देवगाव टायगर्स. गोलंदाजी मार्गावर सज्ज. ओ या दरम्यान सूर्य प्रकारचा फटका. डीप स्क्वेअर लेगला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धावबाद. बॅक टू द पॅव्हिलियन. बालामते आहेत त्यांच्याकडून बालामतेंच्या प्रत्येक षटकारासाठी अनिल तुंगार यांच्याकडून देखील 200 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या सागर कापडी. कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्यात केली जाते सागरच्या माध्यमातून. किरण आणि या दरम्यान पहा झेल झाला आणि सागर कापडी बाद. डायमंड डक 0 वरती बाद. इंजिनियर थँक्यू डीजे. इंजिनियर अमोल जावटे आणि अमोलजी हंडे. उमेश जावटे आपल्याला विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर यायचं. झेल झाला. फलंदाज देविदास अँकर मात्र बाद होतो. देविदास अँकर झेल मैदानाच्या टिपलाय. सागर बॅक टू द पेव्हिलियन. एक मोठा धक्का. एक मोठा करंट.
गोलंदाजी मार्कवर सज्ज किरण. आणि या दरम्यान बाळामते सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? झालाय आणि फेकी खराब. 2 धावा येतील आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा धावसंख्या वाढेल. 45 45 धावा. 45 धावा धावले कबर. षटक क्रमांक मैदानाच्या जे मात्र मार्गस्थ आहे 5 किरण दळवी जो मात्र षटक हाताळताना पाहायला मिळतो. बाळामते पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. सागर डायमंड डक 0 बाद झालाय आणि फार मोठा धक्का गुड बॉय संघाला जो मात्र बसलाय. गोलंदाज पुन्हा एकदा. आणि या दरम्यान पहा चेंज ऑफ फेस. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा जे मात्र पाहायला मिळतात. या 2 धावांच्या मदतीने संघाला धावसंख्या 47 धावा. धाबल कव्हर जे मात्र पाहायला मिळतात. षटक क्रमांक 5 जे मात्र मैदानाच्यात आहे. किरण षटक हाताळताना पाहायला मिळतोय. 47 धावा धाबल कव्हर आहेत. 85 धावांचं लक्ष. 2 मोठाले फटके पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येतील गुड बॉयजला. तर निर्धाव चेंडू वर्चस्व राखतील संदीप 11 डैनोलीचं. पुन्हा एकदा या दरम्यान टाकला गेलेला चेंडू आणि इथं मात्र पहा 1+1 2 धावा येतील. संघात धावसंख्या जाऊन जी मात्र पोहोचली 49 या धावसंख्येवर. 49 धावा धाबल कव्हर जे मात्र पाहायला मिळतात. 19 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि 19 चेंडूंमध्ये 36 धावा. 19 चेंडू 36 धावा. पुन्हा एकदा पुढील चेंडू आणि या दरम्यान बिगेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक विलास वारगडे. झेल सुटलाय. विलास वारगडे कडून झेल सुटलाय. 1-2 आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय. परंतु प्रयत्न सुरेख होते विलासचे. अर्धशतक पूर्ण होतंय. गुड बॉयचं 51 रन 51 धावा. विजयासाठी शेवटचे 18 चेंडू बनवायच्या त्या 11.34च्या सरासरीनं 34 धावा. डीजे विलास वारगडे गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. शेवटचे चेंडू मैदानाच्या जे मात्र शिल्लक असतील 18 आणि 18 चेंडूंमध्ये बनवायच्या त्या 34 धावा. बाळामतेला आज गुड बॉय संघाला गिफ्ट काय द्यायचंय तर हा सामना जिंकून द्यावा लागेल. 18 चेंडू आणि 34 सामन्यामध्ये रंगत वाढेल. कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्यात केली जाईल. विलास आणि क्लीन बोल्ट फर्निचर उद्ध्वस्त. दांडी गोल. फलंदाज बाद.
गोलंदाजी मार्कवर सज्ज. भरत माळी नवीन फलंदाज मात्र मैदानाच्या आत. 17 चेंडू आणि 34 धावा. कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्कवर विलास वारगडच्या हातामध्ये चेंडू आहे. अजूनही सामना संपला नाही आणि या गोष्टी या मैदानाला नवीन नाही आहेत. शेवटचे 17 चेंडू आणि 34 धावांचा पाठलाग विलास. आणि या दरम्यान पहा बरच्या बाहेर मधून काऊ कॉर्नरला चेंडू जाईल. एक सिंगल. ओ या दरम्यान पहा आणि गौरव इथं मात्र चुका करतो. एक सिंगल येईल. एका सिंगलच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल. 52 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळतात. शेवटचे 14 चेंडू जे मात्र शिल्लक आहेत आणि या 14 चेंडूंमध्ये विजयासाठी बनवायच्या त्या 33 धावा. 16 चेंडू 34. तेहतीस धावा बनवायच्यात विजयासाठी. शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक आहेत 16. शेवटचे चेंडू मैदानाच्या जे मात्र शिल्लक आहेत 16 आणि 16 चेंडूंमध्ये धावा ज्या मात्र बनवायच्या त्या 33. आणि या दरम्यान पहा सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होईल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. एक सिंगल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा ज्या मात्र पडून पूर्ण होतील. 2 धावा येत आहेत. 2 धावांच्या मदतीने संघ जाऊ संख्या वाढेल. 54 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळत आहेत. शेवटचे चेंडू मैदानाच्या शिल्लक आहेत 15 आणि 15 चेंडूंमध्ये 31 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज. आणि या दरम्यान पहा सूर्यप्रकाशचा फटका. कव्हरला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली. एक सिंगल घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथं तिसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि पाहता 3 धावा पडून पूर्ण होतील. निखिल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय चेंडू होता मिड विकेटला. चेंडू अडवलाय लॉंगॉनला. म्हणजे चेंडू क्षेत्ररक्षकाला जो पायाला लागला गेला आणि तिथून पुढे चेंडूची धाव घेतली. सरळ लॉंगॉनला चेंडू पोहोचलाय आणि त्या काळात दोन्ही फलंदाजांनी 3 धावा पडून पूर्ण केल्या गेल्या. धावफलकावर धावसंख्या एकूण धावांची पोहोचली ती 57 धावा. आणि समीकरण असेल ते आता उर्वरित चेंडू शिल्लक राहतील ते 14 आणि 14 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 28 धावा. म्हणजे निखिल अजूनही सामना संपले नाही. दोन्ही संघ आपल्याला ताकद आजमावत आहेत. दोन्ही संघ आपल्याला गट्स वापरतायत. 14 चेंडू मध्ये 28 धावा रोखल्या जातील का की 14 चेंडू मध्ये 28 धावा बनवल्या जातील का ते आपल्याला पाहिजे. ऊन सावल्यांचा असणारा हा खेळ मात्र मैदानाच्या आत. परत एकदा सूर्यप्रकाश हा चेंडू हलक्या तरी खेळला जातोय. चेंडू पोहोचेल मिड विकेटला. 1 धाव आली. दुसऱ्या धाव संख्येचा पर्यंत पाहूया. प्रयत्न तर केला गेला होता परंतु तदनंतरचा नकार. परंतु यावेळेस फलंदाज सुरक्षित असेल. 1 धाव. धावफलक धाव संख्या 58. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील ते आता 13 आणि 13 चेंडू मध्ये बनवायच्या 27 धावा. काय वाटतं निखिल 13 चेंडू 27 ह्या धावा होतील की नाही होतील काय वाटतंय. 13 चेंडू 27 धावा ज्या मात्र बनवायच्यात. शेवटपर्यंत जर चांगल्या दर्जाची फलंदाजी हे 2 फलंदाज जरी मैदानाच्या आत राहिले शेवटच्या 2 षटकांमध्ये 25 धावा जरी बनवायच्या असल्या तरी त्या होऊ शकतात. परंतु कोणत्याही प्रकारची धावबादची विकेट असेल ती मात्र इथं थ्रो करणं खूप धोकादायक ठरू शकतं या संघासाठी. ज्या प्रकारे राहुल सोमनीची विकेट यांनी रनआउटच्या स्वरूपात दिली आणि तिथून पुढे जर पाहायला गेलं तर संघ अडचणीत आला. राहुल सोमण्याच्या विकेटपेक्षाही सागरला जो काय फुलटच चेंडू आला होता तो सागरने कुठेतरी सिंगल डबल घेण्याची गरजेचं होता. त्यांनी बिघीड करण्याचा प्रयत्न केला पण त्या फटक्यात ताकद कमी पाहायला मिळाली आणि सरळ आल्याच्या आता चेंडू जाऊन ते पोहोचला. आणि सागर बाजल्यानंतर किती मोठा आनंदोत्सव मैदानाच्या आतमध्ये झाला ते आपण पाहिलेच आहे. फुल टॉस आणि चेंडू पोहोचेल मिड विकेटला. सीमारेषेच्या जवळ झेल आणि फलंदाज बाद. लेके आया रिंग बन जानी अज मेरी क्वीन तू थँक्यू. मला वाटतं बॉल इकडेच थांबलाय. बॉल द्या.
आणि मीटिंग थोडीशी आपण कमी करू. गौरव झुंजारा उर्फ दादू, विनंती असेल संदीप सर वगैरे, वेळ आपल्याला सगळ्यात महत्वाची. याच्यानंतर अजूनही 3 सामने खेळायचे बाकी असतील. एक सेमी फायनल, त्याच्यानंतर एक प्रेक्षणीय सामना आणि त्याच्यानंतर मेगा फायनल. नवीन फलंदाज आलाय कुणाल. एकूण फलंदाज बाद झाले ते 6 फलंदाज बाद झाले या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्ले 12 चेंडूमध्ये 26 धावा, 27 असेल मला वाटतं. 12 चेंडूत 12 चेंडूमध्ये 27 धावा अजून या म्हणजे बनवायच्या आहेत. आणि गोलंदाजी मध्ये कोणती गोलंदाज येईल तो देवीदास अँकर उर्फ लाल्या. पाफिया स्ट्राईकला फलंदाज जो असणार आहे तो कुणाल गंदे आणि नॉन ट्रॅकच्या बाजूला भरत माळी. 12 चेंडू मध्ये बनवायच्या 27 धावा. सामना अतिशय महत्वाचा आहे. गोलंदाज तयार असेल, गोलंदाजी मार्क करू दे. आणि या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू या दरम्यान सूर मारला गेला होता. जेल या दरम्यान होऊ शकला नाही. खूप चांगले एफर्ट लागले गेले होते, खूप चांगला प्रयत्न केला गेला आणि दरम्यानच्या काळामध्ये 1 धाव आली. धाबा एक वाढेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचणार ती आता 59 धावा आहेत. शेवटच्या 11 चेंडू आणि 26 धावा. क्या होगा, क्या होने वाला है. कोण जाणार मेगा फायनलला. कोणाला स्पर्धेतून स्पर्धा मात्र गमावी लागेल, कोणाला या स्पर्धेपासून दूर जावं लागेल, कोणाला पराभव स्वीकारावा लागेल ते मात्र आपल्याला पाहिजे. किरण दळवी आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षण करतोय. स्ट्राईकला असणारा मात्र फलंदाज भरत माळी काय करणार आपल्याला पाहिजे. गोलंदाज तयार, परत एकदा गोलंदाजी मार्क होती. वेळ वाचवणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार, परत एकदा उजव्या हाताने मारा करतोय. राईट आर्म वर विकेट. फुलटा चेंडू आणि या दरम्यान हळूवारपणे चेंडू टॅप केला. क्षेत्ररक्षण वरती असेल. पाता चेंडू सीमारच्या दोबात पोहोचतोय आणि चेंडू सीमारच्या दोबात अगदी अडवलाय. क्षेत्ररक्षण लाजबाब 2 धावा संघासाठी वाचवल्या गेल्यात. लाजबाब क्षेत्ररक्षण असेल. ह्या धावा अतिशय महत्वाच्या आहेत. विलास वारगडे आपण पाहतोय खूप चांगला एफर्ट लागला गेला होता. धावसंख्या धावसंख्या 2 निवडले. संघ धावसंख्या 61 धावा 61. टार्गेट जे आहे आपण पाहतोय 85 धावसंख्यांचं जे आहे. लाल्या तयार, परत एकदा गोलंदाजी मार्क करते भारत साठी. परत एकदा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सर्कलच्या आतमध्ये शरीराच्या सने अडवला गेलाय. 1 धावा असेल. धावा एकीकडे वाढेल. संघाची धावसंख्या 62. 62 धावा धावा करतेत. अजूनही शेवटचे 9 चेंडू शिल्लक. टीव्ही बाजूने बनवायचे आहेत. सामन्याचा टर्निंग पॉइंट एखाद्या 2 बिग हिट किंवा एखाद्या 2 विकेट हे टर्निंग पॉइंट ठरणार आहे. पण ते होणार की नाही ते आपल्याला पाहायचंय. 9 चेंडू 23. आणि या दरम्यान जोरदार तर बॅट फिरली गेली. क्षेत्ररक्षक उत्तरावरती असेल. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतो की नाही पाहायचंय, परंतु चेंडू पायाच्या साने अडवलाय आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचतोय. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं गेलं होतं परंतु चेंडू पोहोचले सीमारच्या बाहेर. 4 रन चौकार. या चौकाराच्या नंतर धावा एक वाढेल. संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचेल ती आता 66 धावा. अजून 19 धावा ज्या बनवायच्या आहेत. चेंडू शिल्लक असणार आहेत 8 चेंडू आणि 19 धावा अजूनही जिंकण्यासाठी ज्या बनवायच्या आहेत. पाफिया गोलंदाज लाल्या, परत एकदा गोलंदाजीवरती तयार. स्ट्राईकला असणारा फलंदाज कुणाल काय कर्मत करतोय आपल्याला पाहिजे. सूर्यप्रकाशचा चेंडू परत एकदा हळूवारपणे खेळलाय. क्षेत्ररक्षणला जबाब असेल. एक सिंगल परत एकदा येईल. धावा एक वाढेल. संघाची धावसंख्या 67. शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 7 आणि बनवायचे आहेत 18 धावा. 7 चेंडू 18. दिशावरच्या सगळ्या खेळाडूंनी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं. स्टेज हा नाही, स्टेज पलीकडचा खेळाडू कक्ष. 7 चेंडू 18. लाल्या तयार. टिंबरे विलेज एन कडून गोलंदाजी करतोय. आणि या दरम्यान पहा हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू पूर्णपणे सोडून दिलाय.
पंचाकडे खूप मोठं अपील केलं गेलं आणि आपण पाहतोय अपील पूर्णपणे फेटाळून लावलं जातंय. हा चेंडू डॉट. षटक क्रमांक संपला झाले 7वा आणि 7 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जाऊन जी पोहोचते ती 67 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि बनवायचे आहेत 18 धावा. 6 चेंडू 18. पाणी द्या. एक 2-3 बॉटल पाण्याच्या मैदानाच्या मध्ये घेऊन जा, कारण उन्हाचा तडाखा निश्चितप्रमाणे नको का नको. नाही, बऱ्याच जणांनी पाणी मागितलं, पण बऱ्याच जणांची मना म्हणजे चर्चा चालू असताना बरेच जण हे पण म्हटले असतील की मैदानाच्या मध्ये पाणी जर आणलं गेलं आणि आतमध्ये मैदानाच्या जी आग लागली त्या आगीवरती कोणी पाणी वाचायला नको. जी आग आता लागलेली, जो आगीचा आगडोंब मात्र पेटला मैदानाच्या, तो विसता कामा नये. 6 चेंडू 18 धावा. सामना डू ऑर डाय. जिंकेल तो फायनलला आणि जो पराभूत या स्पर्धेच्या बाहेर. ओके, माफी असावी. पण टॉपरच्या लढतीमध्ये एक चान्स आहे, मला वाटतं आहे ना. पहा, नॉकआउट आहे ना. हा, नॉकआउट आहे. हार गेल तो स्पर्धेच्या बाहेर आहे. जिंकेल तो फायनलला, पराभूत होईल तो या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. टॉपर जरी असतील पण टॉपरच्या लढतीमध्ये IPL प्रमाणे एक चान्स नसणार आहे. इथं चान्स आता नाही. बोलत असता या पुढच्या वर्षीच्या MPL मध्ये काही नियम सुद्धा बदलले जातील. पाहूया गोलंदाज तयार. 6 चेंडू आणि 18 धावा. गोलंदाज आणि या दरम्यान हा चेंडू मात्र फुल टॉस, नो बॉलचा इशारा असेल. एक धाव, दुसऱ्या धाव संख्येचा प्रयत्न, परंतु नकार असेल. 2 धावा आल्यात, नो बॉलचा इशारा आहे. बीमर चेंडू या दरम्यान टाकला गेलाय आणि दरम्यानच्या काळामध्ये रात्री ज्यांच्याशी गाडबेड झाली आणि सहचर्चा झाली की सर तुम्ही अजूनपर्यंत MPL ला मात्र सदिच्छा आणि शुभेच्छा भेट दिली नाही, ते आदरणीय पंचायत समिती सदस्य श्रीकांतजी धुमाळ साहेब ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. श्रीकांतजी धुमाळ साहेबांचं सुद्धा मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. वैभवजी भोसले साहेब मित्र परिवाराच्या वतीने, त्याचबरोबर MPL ग्रुपच्या वतीने आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत असेल. पाहूया फ्रीडचा चान्स मात्र कशा प्रकारे घेतला जाईल. आणि या दरम्यान विकेट, चेंडू बसला मिड विकेटला, वाघांची दार आणि फोडलाय पहाड. षटकार 4 रन, हा टर्निंग पॉइंट. एक टर्निंग पॉइंट, एक चेंडू बीमर नो, त्याच्यानंतरचा फ्री हिट आणि त्या फ्री हिटचा घेतलेला खरबोस समाचार. भरत ज्यांच्या षटकाराच्या जोरावरती गुड्डू बॉईज मैदानाच्या आतमध्ये आलाय परत. इथं बसू नका ना प्लीज, तुम्ही खेळाडू कक्षामध्ये जाऊन थांबा ना पलीकडे. 5 चेंडू राहिले जात, 5 चेंडू आणि या 5 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 10 धावा. 5 चेंडू 10, क्या होगा क्या होने वाला है. निखिल काय वाटतं 5 चेंडू 10 धावा कशा प्रकारे मात्र पूर्ण केले जातील. गोलंदाजी मार्ग करतो मात्र सज्ज. भरतला शेवटपर्यंत खेळणं गरजेचं. मी अगोदर देखील सांगितलं होतं की भरत जरी शेवटपर्यंत राहिला तर तो सामना जिंकून देऊ शकतो. आणि या दरम्यान पहा सूर्यप्रकाशचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय. देविदास अँकर लाल्या चेंडूवरील एक सिंगल. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 4 आणि 4 चेंडू बनवायच्या 9 धावा. इथं एक मोठा फटका सामना जिंकून देईल गुड बॉईजला, तर एक डॉट चेंडू मोत्याची बिंदी बनेल गोलंदाजी करणारा संदीप 11 डेनोलेला. रणनीती फार मोठं
सामना जो मात्र मैदानाच्या आत पाहायला मिळतोय. 4 चेंडू 9 धावा मैदानाच्या आत. भव्य कशा प्रकारची कामगिरी केली जाते. ओ या दरम्यान कुणाल एक सिंगल जी मात्र पाहायला मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? झालाय आणि ओहो इथं मात्र गौरव कडून चुका झाल्या. 2 धावा येतील. 2 धावा येतील. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 3. बनवायच्या त्या 7 धावा. जर 6 झाल्या तर सुपर ओव्हर होईल आणि या स्पर्धेतले आतापर्यंत सुपर ओव्हर पाहायला मिळाले नाही. निखिल 3 चेंडूमध्ये 7 बनवत असताना ताकद आता प्रत्येक जण आजमावणार आहे. आणि तुला एक अंदाज आला असेल मैदानाच्या आतमध्ये सहज अगदी लक्ष जर पाहिलं पाण्याची गरज आहे. पाण्याची गरज आहे मैदानाच्या आत. पाणी मैदानाच्या आतमध्ये जाणं गरजेचं आहे. उन्हाचा तडाखा निश्चितप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणात जाणवतोय. उन्हाचे चटके निश्चितप्रमाणे जे बसले जात आहेत. आमचे राजू सर या स्पर्धेचे असणारे आयोजकांची यादीमध्ये मात्र ज्यांचं जे नाव आहे आणि खूप मोठी जबाबदारी त्यांच्याकडून सुद्धा जी पार पाडली जाते. जे मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जात आहेत. ओके गाडी बंद करायची नाही, गाडी चालू ठेवायची, लगेच गाडी बाहेर आली पाहिजे. राजू सर राजू सरांनी ठरवले गाडी अजून बंद नाहीये, गाडी चालूच आहे. शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 3 आणि या 3 चेंडू मध्ये बनवायच्या त्या 7 धावा. क्या होगा, क्या होने वाला है? निखिल मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होगा, वही होगा जो मंजूर है खुदा होगा. लेकिन क्रिकेट में ना किसी की दुआ ना किसी की दवा चलती है. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती सामने लढावे लागतायत. स्वतःच्या मनगडच्या ताकदीवरती मात्र किल्ले लढावे लागतायत. आता हा किल्ला मात्र कोण सर करायला पाहिजे. 3 चेंडू 7 धावा. ओ या दरम्यान विकेट गेली. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक मस्तक पे दस्तक और ये चरण षटकार 6 धावा. गुड्डू बॉयज आनंदाचं वातावरण असेल गुड्डू बॉयजच्या खेम्यामध्ये. गुड बॉयज किरण दळवी आणि कंपनी. व्हॉट अ टायमिंग, व्हॉट अ प्रॉपर टायमिंग शॉट, व्हॉट अ प्रॉपर टायमिंग शॉट. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कुणाल गंदे बनतोय या सामन्याचा हिरो. परंतु अजूनही सांगतो प्रेक्षक सामना अजून संपला नाही, बरंच काय बाकी आहे. शेवटचे 2 चेंडू 1 बनवायचे. 2 चेंडू 1. परत एकदा गोलंदाज तयार. उजव्या हाताने मारा करेल, पंचांना मार करून. आणि या दरम्यान हा चेंडू मात्र फायनलला खेळलाय आणि मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. गुड बॉयज अभिनंदन. अप्रतिम कामगिरी किरण दळवी, सागर कापडी आणि कंपनी मैदानाच्या जे मात्र पाहायला मिळते. सामना जिंकला आणि फायनलला जाऊन पोहोचतोय संघ. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या पाहायला मिळाली. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ अप्रतिम मॅच.